टीव्हीवर IPLचं ऑक्शन सुरू असतं, पोराचं सिलेक्शन होतं आणि बाप आनंदाने गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करतो. हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. आता स्टोरी सुद्धा ऐका. ही गोष्ट आहे ओमकार तोरमळे याची. शहापूर मधील शेरे गावात एका गरीब कुटुंबात ओमकारचा जन्म झाला. वडील शेती करतात. शेतीतून येणाऱ्या उत्पन्नावर घराचा खर्च आणि मुलांचं शिक्षण झालंय. ओमकार गावात टेनिस क्रिकेट खेळायचा. त्याची उंची, त्याची बॉलिंग स्टाईल, त्याचा गेम पाहून प्रत्येक प्रेक्षक म्हणायचा की हा पोरगा नक्कीच मोठा खेळाडू होणार. पुढे ओमकार मुंबई क्लब कडून खेळू लागला. मुंबई प्रीमियर लीग त्याने अक्षरशः गाजवली. पुढे त्याला दिल्लीला ट्रेनिंगसाठी जायचं होतं, पण पैसे नव्हते. मग वडिलांनी 3 लाखाचं कर्ज काढून ओमकारला दिल्लीला पाठवलं. सुरुवातीला टेनिस क्रिकेट खेळणारा हा मुलगा आज भारतासाठी खेळण्याचं स्वप्न पाहतोय आणि हे स्वप्न आता सत्यात उतरतंय. 2026च्या IPL साठी सनरायझर्स हैदराबाद या संघाने त्याला 30 लाखात विकत घेतलंय. म्हणजे क्रिकेट खेळता यावं म्हणून ज्याने 3 लाखाचं कर्ज काढलं होतं, आज त्याच मुलाला क्रिकेट खेळण्यासाठी 30 लाख रुपये दिले जात आहेत. हे सगळं यश फक्त ओमकारचं नाहीये, हा वडिलांनी दाखवलेल्या विश्वासाचा विजय आहे. म्हणूनच म्हणतात, पोराच्या पाठीवर बापाचा हात असेल ना, तर पोरगा जगही जिंकू शकतो. तुम्हाला या मराठमोळ्या मुलाची गोष्ट कशी वाटली नक्की कमेंट करा. व्हिडिओ व्हायरल करा आणि संवाद सेतूला फॉलो सुद्धा करा.